हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. आणि आज फर्स्ट मॉक टेस्ट होती, बट काही टेक्निकल इश्यूजमुळे सगळ्या मुलांनी हे प्रॉब्लेम्स फेस केले आहेत की काही ऑप्शन टिक करत असताना कधी कधी ऑप्शन टिक होत नव्हता किंवा दुसराच क्वेश्चन कुठला त्याच्या केसमध्ये ग्रीन होत होता. काही जणांचे क्वेश्चन्स दिसत नव्हते, काही क्वेश्चन दिसत नव्हते, 2-3 क्वेश्चन फिजिक्समधले. सो हा जो ह्याच्यामागे जे काही रिझन होतं, जे काही प्रॉब्लेम क्रिएट झालेला, तो प्रॉब्लेम आम्ही आयडेंटिफाय केला आहे. त्याच्यावरतीच ॲक्च्युली आज वर्क केलं पूर्ण. अँड आता नेक्स्ट टेस्टपासून वी विल मेक शुअर की असे इश्यूज होणार नाहीत. सो ॲक्च्युली 15 मॉक टेस्ट आपण जसे कमिट केले आहेत, तर वी विल मेक शुअर की आपण अजून एक मॉक टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये देऊया. ही फर्स्ट मॉक टेस्ट तुम्ही असं अज्युम करा, इट वॉज जस्ट लाईक अ प्रॅक्टिस. एक बेसिकली आपल्यासाठी वॉर्मअप एक्सरसाइज होती ही 15th फर्स्ट जी मॉक टेस्ट होती. सो आपल्यासाठी टोटल अजून एक मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करूया. ओके, सो ही मॉक टेस्टचं मॅथ्स आणि बायोलॉजीमध्ये काही इश्यू नसल्यामुळे तुम्ही त्याला स्टँडर्ड टेस्ट म्हणून कन्सिडर करू शकता. इवन आम्ही फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जो इश्यूज होता तो इश्यू सॉल्व्ह करून उद्या हा पेपर आपण ओपन करून ठेवला आहे. इनफॅक्ट आत्तापासूनच यू कॅन सी दॅट पेपर इज अवेलेबल, तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. ज्या मुलांनी अजूनही PC सॉल्व्ह केला नाही या टेक्निकल इश्यूजमुळे, त्यांनी हा पुढे व्हिडिओ बघू नका. ह्याच्यामध्ये सोल्युशन्स डिस्कस करणार आहे. तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व्ह करा आधी, पेपर द्या आणि नंतर ह्याचे सोल्युशन्स येऊन बघू शकता. Okay, so let's start with the solutions of mock test. Hello dear students, welcome to the first video solution of Impulse batch. आणि you can see that this was the first test. So याच्यामध्ये difficult questions तसे कमी होते, medium 31 आणि average 16. Overall test was moderate level. Let's start solving questions one by one. The first question was, आता प्रत्येकाच्या टेस्टमध्ये ऑर्डर ऑफ क्वेश्चन्स मे बी डिफरंट असेल. सो तुम्ही व्हिडिओ बघू शकता, याच्यामध्ये कसा सिक्वेन्स फॉलो केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे सोल्युशन्स बघू शकता. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन, द लेंथ ऑफ सेकंड हँड इन वॉच इज 1 सेंटीमीटर. फाइंड द चेंज इन वेलॉसिटी ऑफ द टिप इन 15 सेकंड्स. आता नॉर्मली स्टुडंट्सना वाटतं की सेकंड हँड आहे, UCM परफॉर्म करतोय, सो 15 सेकंड नंतर तो जेव्हा इथे पोहोचेल तेव्हा स्पीड तर चेंज होणार नाही आहे, म्हणून 0 टिक करतात. बट 0 करेक्ट ऑप्शन नाही आहे. इथे स्पीड नाही विचारली, वेलॉसिटी विचारली. सो इथे जेव्हा पार्टिकल असतो, इथे जेव्हा सेकंड हँडचा टिप असतो, त्यावेळेस त्याची वेलॉसिटी या डिरेक्शनमध्ये असते. ओके, सो त्यानंतर जेव्हा तो 15 सेकंड नंतर इथे येतो तेव्हा वेलॉसिटी इथे जाते. सो ऑब्वियसली वेलॉसिटी चेंज होत आहे इकडे, क्लिअरली डिरेक्शन वाइज चेंज होता है. सो फर्स्ट ऑफ ऑल आई विल कैलकुलेट द magnitude of velocity. V is equal to r omega. Radius is 1 centimeter and omega is 2 pi by 60. So pi by 30 speed आहे. So pi by 30 I cap ही स्पीड आहे सध्या, आणि नंतर मायनस पाय बाय 3 जे कॅप ही स्पीड होती. मायनस पाय बाय 30 जे कॅप ही स्पीड होत आहे. सो चेंज इन वेलॉसिटी इज ऑलवेज फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटीचं सबट्रॅक्शन. सो चेंज इन वेलॉसिटी विल बी V2 minus V1 and V2 minus V1 will be minus pi by 30 J cap minus pi by 30 I cap. and हा वेक्टर जो आहे त्याचा मॅग्निट्यूड किती असणार आहे, याचा मॅग्निट्यूड असणार आहे अंडर रूट पाय बाय 30 स्क्वेअर प्लस पाय बाय 30 स्क्वेअर. तसं पण मायनस साइनचा स्क्वेअर पॉझिटिव्हच होणार आहे. सो आन्सर विल कम आउट टू बी पाय बाय 30 इंटू रूट 2. सो रूट 2 इंटू पाय बाय 30. आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन बीटा. Option beta is the correct choice. Question number 1, answer is beta. Let's move to second question. Question number 2 पहा. Variable force हा 11th standard चा क्वेश्चन आहे. Variable force is acting. Variable force आहे 3x square I cap 3x square I cap plus 4j cap. This is variable force. And change in kinetic energy when it moves from 2,3 to 3,0 will be. आता या क्वेश्चन मध्ये चेंज इन कायनेटिक एनर्जी वर्क एनर्जी थिअरम प्रमाणे माहिती आहे. वर्क डन इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज वर्क डन. सो आपल्याला बेसिकली कायनेटिक एनर्जी चेंज काढायचं आहे, म्हणजेच वर्क डन काढायचं आहे. आता वर्क डनचा फॉर्म्युला असतो FdX, आणि जर तो व्हेरिएबल असेल तर इंटिग्रेशन FdX. सो आपण काय करूयात, आपण सेपरेटली एक्स ॲक्सिसच्या अलॉंग किती वर्क झालं, कारण की हा वेक्टर ना. सो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग एवढा फोर्स ॲक्ट होतोय. ओके, आणि एक्स ॲक्सिसच्या अलॉंग डिस्प्लेसमेंट किती झालं आहे, एक्स इज इक्वल टू 2 पासून एक्स इज इक्वल टू 3 ला नेलं आहे. सो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग किती वर्क झालं आहे, एक्स ॲक्सिसच्या अलॉंग वर्क झालं आहे
फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, राइट. सो हा व्हेरिएबल फोर्स आहे, दिस इज नॉट अ कॉन्स्टंट फोर्स, व्हेरिएबल फोर्स आहे हा. एक्सच्या अलॉंगचा फोर्स व्हेरिएबल आहे. सो वर्क डन अलॉंग एक्स ॲक्सिस विल बी इंटिग्रेशन एफ डी एक्स. फक्त एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचं काढतोय मी. सो 2 to 3 डिस्प्लेस केला आहे, 3x² dx. इंटिग्रेट करायचं, इंटिग्रेशन येतं एक्स क्यूब. इंटिग्रेट करून बघा, एक्स क्यूब येतं 2 to 3. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकलं, 27 - 8, आन्सर इज 19 जूल. सो 19 जूल एक्स ॲक्सिसच्या अलॉंग वर्क झालं आहे. आता बघूयात वाय ॲक्सिसच्या अलॉंग किती वर्क झालं आहे. ओके, वाय ॲक्सिसच्या अलॉंग फोर्स किती आहे, 4 न्यूटन आहे, क्लिअरली 4 जे कॅप आहे. आणि डिस्प्लेसमेंट कुठून कुठे झालं आहे, 3 to 0 झालं आहे, 3 to 0 डिस्प्लेसमेंट झालं आहे. सो इंटिग्रेशन एफ डी एक्स 3 to 0 आणि फोर्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, वर्क डन अलॉंग वाय ॲक्सिस. 4 dxला इंटिग्रेट करायचं आहे, 3 to 0. 4 कॉन्स्टंट बाहेर येईल, dxचं इंटिग्रेशन असतं एक्स, लोअर लिमिट इज 3, अप्पर लिमिट इज 0, 0 - 3, आन्सर येईल -12 जूल. सो -12 जूल वाय ॲक्सिस प्लस 19 जूल एक्स ॲक्सिस, ॲड केलं तर +7 जूल शुड बी दी आन्सर. आन्सर इज बीटा. हे प्रॉब्ली तुम्हाला वाटेल की आउट ऑफ स्कोप आहे का काय, असं बघितलं नाही आहे, बट इट इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या दोघांचे वर्क सेपरेटली काढायचे. इनफॅक्ट 3 डायमेन्शनमध्ये क्वेश्चन आला असता तरी त्याला 3 डायमेन्शनच्या लॉजिकने आपण सॉल्व्ह केला असता. लेट्स मूव टू द थर्ड क्वेश्चन. अ पार्टिकल फॉल्स फ्रॉम हाइट h, particle falls from height h and rebounds. If e is the coefficient of restitution, then what is the total distance traveled by the particle before it stops? आता हा याचा ॲक्च्युली एक शॉर्टकट आहे. हा शॉर्टकट म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्टकट आहे हा की इफ अ पार्टिकल इज रिलीज फ्रॉम हाईट h, तर पहिली गोष्ट मी तुम्हाला एक सिम्पल शॉर्टकट सांगतो. हाईट h1 वरून पार्टिकलला सोडला ना की तो परत बाउन्स होऊन हाईट h2ला पोचत असेल, तर या प्रोसेसमध्ये कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनला असं दिलं जातं √h2/h1. ओके, सो असा दिला जातो √h2/h1. देअरफॉर सेकंड हाईट आणि फर्स्ट हाईटमध्ये असं रिलेशन आहे. आता ते काय होणार आहे, परत सेकंड बाउन्स होणार आहे, थर्ड बाउन्स होणार आहे, फोर्थ बाउन्स होणार आहे, असं करत करत फायनल इट इज गोइंग टू स्टॉप. सो याचा एक शॉर्टकट आहे की व्हॉट इज द फॉर्म्युला, हाऊ मच डिस्टन्स विल इट ट्रॅव्हल. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय ॲडिंग ऑल दीज डिस्टन्सेस. सगळ्या डिस्टन्सेसला ॲड करावं लागेल. अँड त्याचा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवा. आन्सर इज बीटा h × 1 + e² अपॉन 1 - e². ठीक आहे. आता असे प्रश्न जर तुमच्या CETमध्ये आले आणि तुम्हाला समजा शॉर्टकट माहीतच नाही आहे आणि तुम्हाला कन्व्हेन्शनली पण सॉल्व्ह करता येत नाही आहे, कन्व्हेन्शनली हा GPने सॉल्व्ह होणार आहे, सम अप टू इन्फिनिटी. बट समजा काहीच सुचतच नाही आहे, तर तुम्ही यूज करा प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रीमम. म्हणजे काय करायचं, प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रीमम म्हणजे काय की आपण एकदम एक्स्ट्रीम केसेसचा विचार करायचा की कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन 1 असेल तर काय, म्हणजे परफेक्टली इलॅस्टिक असेल तर काय, परफेक्टली इलॅस्टिक असेल तर काय होईल. तर असं नाही होणार का, हाईट h वरून सोडला की तो पडला, परफेक्टली इलॅस्टिक आहे म्हणून परत बाउन्स झाला, परत पडला, परत बाउन्स झाला, परत पडला, परत बाउन्स झाला. सो तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तो स्टॉपच होणार नाही कधी. इट विल नेवर स्टॉप. It will never stop rebounding. It will keep on rebounding forever. So distance traveled will be infinity. So कोणता ऑप्शन E ला 1 टाकल्यावरती इन्फिनिटी देतोय, हा तर E ला 1 टाकला की 0 देतोय, हा 0 देतोय, हा इन्फिनिटी देतोय काय बीटा, कारण की बघा डिनॉमिनेटर 0 होतोय, हा पण इन्फिनिटी देतोय, हा पण 0 देतोय. सो क्लिअरली डेल्टा आणि अल्फा गेला, इक्वेशनच्या बाहेर झाले ते दोघं पण. आता राहतो विषय बी आणि सीचा. त्याच्यामध्ये आता दुसरा एक्स्ट्रीम कंडिशन बघूयात. ही एक्स्ट्रीम कंडिशन बघून झाली आहे. आता दुसरी एक्स्ट्रीम आहे E = 0. E = 0 म्हणजे परफेक्टली इनइलॅस्टिक. परफेक्टली इनइलॅस्टिक म्हणजे पार्टिकल बाउन्सच होणार नाही. हाईट h वरून सोडला की तो तिथेच थांबला. मग त्या केसमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड विल बी ओनली h. सो असं कोणतं इक्वेशन आहे आता राहिलेल्यांमध्ये की जर काही E ला 0 टाकलं तर फक्त h राहील. तर बघा, पहिलं इक्वेशन फक्त h देईल, दुसरं इक्वेशन h/2 देईल. सो क्लिअरली या इक्वेशनमध्ये बीटा जो आन्सर आहे तो करेक्ट असला पाहिजे. बीटा शुड बी द करेक्ट चॉईस फॉर दिस क्वेश्चन. आयडियली हा क्वेश्चन माहितीच पाहिजे तुम्हाला. यू मस्ट नो द शॉर्टकट. ओके, लेट्स मूव टू द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन, acceleration due to gravity g. Question is, sphere of lead of density d is gently released in a column of liquid of density rho and density
of sphere is greater than density of liquid, म्हणजे it is going to fall down. Determine the fall of the sphere. ओके, फॉल ऑफ स्फिअर कसा असेल, तर ऑब्वियसली इथे विस्कॉसिटीचा कॉन्सेप्ट कुठे यूज नाही केला, ऑप्शनमध्ये पण दिसत नाही आहे. सो क्लिअरली जेव्हा स्फिअर खाली पडेल ना, तर स्फिअर जेव्हा एअरमध्ये होता, एअरमध्ये असताना किती त्याच्यावरती वेट ॲक्ट होतं, फोर्स ॲक्ट होत होता mg, अँड मास कॅन बी रिटन ॲज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी इंटू जी. बट ॲज सून ॲज यू पुट इट इन द लिक्विड, लिक्विडमध्ये पुट केलं तर व्ही डी जी तर ॲक्ट होणारच आहे, बट व्ही रो जी पण ॲक्ट होणार आहे अपथ्रस्ट. सो व्ही डी जी मायनस व्ही रो जी विल बी द नेट फोर्स ॲक्ट होईल एवढा, अँड नेट फोर्सला डिवाइड बाय मास केलं, मास म्हणजे व्ही इंटू डी, तर यू विल गेट नेट ॲक्सेलरेशन. इफ यू सॉल्व दिस प्रॉपरली यू विल गेट जी कॉमन, v will cancel straight away, d minus rho upon d, d minus rho upon d, answer is beta, the net acceleration when it is inserted in the liquid. Thermal expansion was the next question. Degree of hotness is nothing but temperature. Body hot है का cold है, temperature सांगतो. Sixth question. Two sound sources each of wavelength lambda are kept certain distance apart. Listener moves with velocity u along the line joining. The number of beats heard by him per seconds will be. Okay, now see, two sound sources of equal frequencies. Okay, lambda wavelength आहे म्हणजे frequency fixed आहे. Okay, let us say v is the velocity of sound, v is velocity of sound. तर हा किती फ्रिक्वेन्सी एमिट करतोय, v by lambda. हा किती एमिट करतोय, v by lambda. Okay, there are two sources kept certain distance apart. A listener moves with velocity u along the line joining. आता या लाईनच्या अलॉंग एक लिस्नर मूव्ह होत आहे, आणि लिस्नर समजा असं चाललाय, तर तो एकाच्या जवळ चाललाय, एकापासून दूर चाललाय, एकाच्या जवळ चाललाय, एकापासून दूर चाललाय. तो समजा तो ह्याच्या जवळ चाललाय, तर त्याला अपॅरंट फ्रिक्वेन्सी किती ऐकू येईल, तर अपॅरंट फ्रिक्वेन्सी त्याला जी ऐकू येईल इट इज व्ही. बघा, हा आहे ऑब्झर्वर, हा आहे सोर्स, व्ही प्लस वी ओ अपॉन व्ही इंटू ओरिजिनल फ्रिक्वेन्सी व्ही बाय लॅम्बडा. ही त्याला फ्रिक्वेन्सी ऐकू येईल N1, आणि यामुळे तो अवे चाललाय, सो N2 किती ऐकू येईल त्याला, व्ही मायनस वी ओ अपॉन व्ही इंटू व्ही बाय लॅम्बडा, बिकॉज सोर्स तसंही रेस्टला आहे. अँड इफ आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सीज, बीट्स काढायचे असेल तर डिफरन्स घ्यावा लागेल. अँड इफ आय टेक डिफरन्स, सो क्लिअरली व्ही बाय लॅम्बडा विल बी कॉमन. हे मायनस हे करत असताना ओनली व्ही नॉट बाय व्ही नॉट, दिस विल कॅन्सल. सी, I will subtract it properly करूयात, v plus vo upon v minus vo upon v. If you open up this bracket ना, so v minus v will cancel, v naught plus v naught, 2v naught by v it will become v by lambda, v cancels, 2v naught by lambda, 2v naught by lambda should be the answer, 2v naught by lambda. आणि तसंही ऑप्शनमध्ये v naught म्हणजेच त्यांनी u दिले, so 2u by lambda should be the answer. Theta is the correct answer for this question number 6. Okay, so next question is question number 7. Plane mirrors M1 and M2 are inclined at angle theta. Theta angle दोन मिरर inclined आहेत. आता हा क्वेश्चन नंबर ऑफ इमेजेसचा नाही आहे. इथे विचारला आहे की इफ अ रे ऑफ लाईट इज इन्सिडेंट ऑन मिरर M1 वरती इन्सिडेंट असेल लाईट, किती अँगल वगैरे दिला नाही आहे. फक्त हा अँगल थीटा जो आहे ना, हा बिटवीन 0 and 90 दिला आहे. तर विचारलं की इमर्जिंग रे इंटरसेक्ट्स द इन्सिडेंट रे, इमर्ज होईल रे इथून रिफ्लेक्ट होईल, इथून रिफ्लेक्ट होईल, तर इट विल इमर्ज अँड इमर्जंट रे आणि इन्सिडेंट रे मध्ये अँगल आहे फाय. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फाय, फायला इन टर्म्स ऑफ थीटा द्यायचं. आता हे नक्कीच डायग्रॅम वगैरे ड्रॉ करून प्रूव्ह करता येऊ शकतं, डिफिकल्ट नाही आहे. बट अशा वेळेस कधीच सॉल्व करत बसू नका. यू मस्ट नो की अशा क्वेश्चन्समध्ये वी कॅन यूज द प्रिन्सिपल ऑफ एक्स्ट्रीमम, म्हणजे आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूचा विचार करूयात, एक्स्ट्रीम व्हॅल्यूजचा. चला, लेट्स थिंक अबाउट 90 डिग्री. जर अँगल 90 डिग्री असेल थीटा, आणि जर मी इथं बरोबर 45 डिग्रीला लाईट इन्सिडेंट केली, 45 डिग्रीला, ओके, 45 डिग्रीला लाईट इन्सिडेंट केली, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, तर 45ला रिफ्लेक्ट होईल. आता 45ला रिफ्लेक्ट झाली म्हणजे हा 45 झाला, हा पण 45 झाला, हा पण 45 झाला, सगळेच 45 आहेत, राईट, हा नॉर्मल आहे. आणि इकडनं परत 45ला रिफ्लेक्ट होईल, परत 45ला रिफ्लेक्ट होईल. सो बेसिकली इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे
हे इंटरसेक्टच होणार नाहीत, म्हणजे त्यांच्यातला फाय झिरो असेल, झिरो. फाय विल बिकम झिरो. कधी? इफ थीटा इज 90 डिग्री. असा कोणता ऑप्शन आहे की जिथे मी थीटाला 90 टाकला तर मला फाय झिरो मिळू शकतो? लेट अस ट्राय. थीटाला 90 टाकला तर फाय 90 मिळेल, थीटाला 90 टाकला तर फाय झिरो मिळेल, थीटाला 90 टाकला तर फाय 90 मिळेल, आणि थीटाला 90 टाकलं तर फाय झिरो मिळेल. सो दोन ऑप्शन एलिमिनेट केले आहेत आपण. लेट अस नाव गो फॉर ऑप्शन बी अँड डी. त्यासाठी आय विल यूज अनदर प्रिन्सिपल, अनदर कंडिशन. आता मी 0 डिग्री पण वापरू शकतो ॲक्च्युली, बट इट विल मेक इमॅजिनेशन डिफिकल्ट. सो आय विल यूज 60 डिग्री. लेट अस यूज 60 डिग्री. 60 का यूज करतोय बघा मी, बिकॉज हा नॉर्मल आहे. आय विल पुट लाईट ॲट 30 डिग्री. 30. सो 30ला लाईट पुट केली ना तर नेमका हा 30 असेल, हा 30 असेल तर हा 60 होऊन जाईल. सो हा पण 60 होऊन जाईल. सो हा परत 30 डिग्री बनेल, 30, आणि हा परत 30 डिग्री बनेल. ओके. सो या ट्रायंगलमध्ये हा 60 बनेल, हा 60 बनेल, तर हा पण 60 बनेल. सो हा पण 60 बनेल. सो फाय विल बी 60 इफ थीटा इज 60. थीटा 60 टाकल्यावरती फाय 60 कोणता अँगल देतोय? लेटेस्ट चेक. बी देतोय का? नाही. थीटाला 60 टाकलं तर फाय 30 देतोय. सो बीटा पण गेला इक्वेशनमधनं. इथे टाकून बघूयात. थीटाला जर काही 60 टाकलं तर येस, फाय पण 60 मिळतोय. सो करेक्ट आन्सर इज डेल्टा. क्वेश्चन्स असे असतील जर काही इन टर्म्सवाले तर ऑलवेज प्रेफर सॉल्विंग दॅम लॉजिक वापरून. ओके. दरवेळेसच सॉल्व्ह करून बघा. ॲक्च्युअल सोल्युशनमध्ये यू कॅन यूज इट जॉमेट्रिकली पण प्रूव्ह करता येऊ शकतं नक्कीच. क्वेश्चन नंबर 8. द रेडियस ऑफ कर्वेचर of a convex surface is 10, then what is the refractive index of the material if a plano-convex lens has focal length of 30 centimeters. Now see, plano-convex lens आहे, plano-convex lens आहे. आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर R1 दिला आहे 10, R2 तर इन्फिनिटी घ्यायचा असतो प्लेनो-कॉन्व्हेक्ससाठी. सो आपल्याला माहिती आहे 1/f इज इक्वल टू लेन्स मेकर्स इक्वेशन μ2/μ1 - 1 1/r1 - 1/r2. इथं क्लिअरली सांगितलं आहे की 1/30 फोकल लेंथ 30 आहे इज इक्वल टू μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा आहे. बाहेर तर एअर असते, सो μ1 1 असणार आहे, -1 1/r1 10 -1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी तसा पण 0 होतो, हा पूर्ण 0 झाला. सो μ2 - 1/10 इज 1/30 अँड 3 1 जा 10 1 जा 10 3 जा. सो इफ आय टेक 1 ऑन दी अदर साइड, μ2 - 1 इज 1/3 पर्यंत पोहोचलो आहे आपण. 1 पलीकडे गेला तर 1 + 1/3 आन्सर येईल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज 4/3. आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 8 इज ऑप्शन डेल्टा. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9. 5-point charges Q, Q, Q are placed on the hexagon. Magnitude of force acting on Q coulomb placed on the center of the hexagon. Now see, this is a very standard question. आणि हा सिन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण इंट्रोड्यूस झाला आहे, सिन्स हा कुलोम्स लॉ तर यावर्षी इंट्रोड्यूस झाला आहे. सो असे क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो आपण. हेक्झेगॉन रेग्युलर आहे आणि रेग्युलर हेक्झेगॉनच्या 5च चार्ज ठेवलेत, 5च चार्ज, 1 2 3 4 आणि 5. ओके. सगळे चार्ज क्यू आहेत आणि आपल्याला सेंटरला एक चार्ज ठेवला आहे. तो सेंट्रलचा चार्ज जो आहे ना, तो सेंट्रलचा चार्ज आहे -Q. तुम्हाला विचारलं की या सेंट्रल चार्ज जर काही -Q असेल तर या 5 चार्जमुळे किती फोर्स ॲक्ट होईल? पहिली गोष्ट तर हेक्झेगॉन आहे, सो हा फोर्स ह्याला कॅन्सल करेल, हा फोर्स ह्याला कॅन्सल करेल. सो फक्त याचा फोर्स ॲक्ट होईल आणि ह्याचा फोर्स असेल KQ² बाय डिस्टन्स L². L इज द ईच साईड. सो KQ² / L². ऑप्शन इज ए. तसं पण ऑप्शन्स डायमेन्शनली हे मॅच होत नव्हतं, डायमेन्शनली हे मॅच होत नव्हतं, डायमेन्शनली हे मॅच होत होतं. सो डायमेन्शनलीच 2 ऑप्शन एलिमिनेट झाले होते, डायमेन्शनलीच 2 ऑप्शन एलिमिनेट झाले होते. क्वेश्चन नंबर 9 आन्सर इज ए. Potential barrier between in PN junction diode due to charges on either side. What are these charges? See, potential barrier जेव्हा बनतं ना, ज्यावेळेस potential barrier बनतं त्यावेळेस सपोज इथे असतात होल्स असतात, म्हणजे ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रॉन, इकडे असतात फ्री इलेक्ट्रॉन्स. तर ज्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स या होल्समध्ये जम्प करतात तेव्हा फ्री चार्जेस डिप्लीट होऊन जातात. फ्री चार्जेस आर नो लॉंगर लेफ्ट. ओके. इथे नेगेटिव्ह, इथे सॉरी उलटं दाखवलं मी, नेगेटिव्ह इकडे आले. सो दिस विल बिकम
free of charges, it is depleted of charges, no free charges are left in this depletion layer. So ते फिक्स्ड होऊन जातात, फिक्स्ड एक्सेप्टर आणि फिक्स्ड डोनर बनतात. सो फिक्स्ड एक्सेप्टर, फिक्स्ड डोनर, फिक्स्ड एक्सेप्टर, फिक्स्ड डोनर, देअरफॉर बोथ ए अँड बी. ओके, दीज चार्जेस आर फिक्स्ड एक्सेप्टर्स अँड फिक्स्ड डोनर्स असं त्यांना म्हटलं जातं. ऑप्शन इज डेल्टा. थोडंसं नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, यू कॅन जस्ट रिमेंबर की असं असतं. क्वेश्चन नंबर 11 is I is the moment of inertia of a disk about tangent and parallel to its surface. So this is disk tangent parallel to its surface. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी आय दिला आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला वाईज हा हाफ mr² असतो, डायमीटरचा 3/2 mr² असतो, सॉरी 1/4 mr² असतो, आणि डायमीटरला शिफ्ट केला की टँजंट इन द प्लेन 5/4 mr² असतो. त्यांनी 5/4 mr² आय असं नाव दिलं आहे. Moment of inertia I of a disk tangent parallel to the surface. What is moment of inertia about tangent perpendicular to the surface? म्हणजे ते विचारतात या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. आता या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्च्युअलमध्ये 3/2 mr² असतो. जर 5/4 mr² आय असेल तर 3/2 mr² किती असेल? इझी आहे ना. 5/4 mr² आय आहे म्हणजे नुसतं mr² व्हॅल्यू किती आहे? 4I/5. ती इथे टाकून देऊयात. सो 3/2 इंटू 4I/5. सो आन्सर कम्स आउट टू बी 6/5I. Answer is delta. 6/5I. Delta is the answer for 11th question. जर तुम्हाला कुठला क्वेश्चन फास्ट वाटला असेल तर यू कॅन अगेन परत तुम्ही बघू शकता, और यू कॅन स्लो इट डाऊन इफ यू वॉन्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्फिअर अबाउट डायमीटर इज आय. किती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया? आय, जो असतो 2/5 mr². आता ते म्हणतात की हा स्फिअरला 8 छोट्या छोट्या स्फिअरमध्ये रिकास्ट केला आहे. 8 स्फिअरमध्ये रिकास्ट केला आहे. 8 क्लिअरली प्रत्येकाचा मास m/8 बनेल का नाही? m/8. बरं, रेडियस किती बनेल? r/8 बनेल का? नाही, रेडियस असं करायचं नसतं. इथे व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन वापरायचं. व्हॉल्यूम ऑफ मोठा स्फिअर असा होता तर 8 स्फिअरचा व्हॉल्यूम किती असेल? 4/3 πr³ एकाचा असेल तर 8 स्फिअरचा व्हॉल्यूम मिळून मोठ्या स्फिअरच्या व्हॉल्यूम जेवढा पाहिजे. सो सॉल्व केलं ना तर r येईल 2r. सो रेडियस बेसिकली हाफ होणार आहे. रेडियस इज गोइंग टू बी हाफ. सो प्रत्येक स्फिअरचा मास 1/8 होईल आणि रेडियस हाफ पण होईल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया किती होईल? मोमेंट ऑफ इनर्शिया तर मास आणि रेडियसच्या स्क्वेअरला प्रपोर्शनल आहे. हा 1/8 झाल्यामुळे 1/8 होईल आणि हा हाफ झाल्यामुळे 1/4 होईल त्याचा स्क्वेअर असल्यामुळे. सो 1/32 टाइम्स होणार आहे. 1/32 टाइम्स. आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 12, आन्सर इज बीटा. 13th क्वेश्चन पहा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर रिंग अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. We know that it is mr² is 20. If the radius is 5, then what is the mass of the ring? If radius is 5 centimeter, what is the mass of the ring? Let us put m into 5चा square is 25. But तो सेंटी आहे काय? सेंटीचा स्क्वेअर इज 10⁻⁻⁴. 5 इंटू 10⁻⁻2 मीटर येतो. आपल्याला SI युनिटमध्ये काढायचं सगळं. SI युनिट दिलं आहे. इज इक्वल टू 20. 10⁻⁻⁴ पलीकडे गेला ना तर 20 इंटू 10⁻⁴ is m into 25 it becomes, and 10⁻⁴ चा एक 0 I will give to 20, so it will become 200 into 10⁻3. why I have done it in this way? because 25 के टेबल में 25 8 is 200, so 8 into 10⁻3 is 8000 kgs is the mass of that ring. Iron needle slowly placed on the surface of water can float. This is a very good example of surface tension. Answer is theta. Determine the angle of contact between liquid meniscus in capillary tube which will be convex. Convex meniscus असला पाहिजे. convex असण्यासाठी angle of contact should be obtuse. obtuse म्हणजे greater than 90. concave असला पाहिजे. concave, convex अशासाठी angle of contact should be acute. So question number 15 चा answer is theta. Long cylindrical glass vessel have a small hole at bottom. Depth at which the depth to which the vessel can be lowered to the deep water without any water entering into it. Okay, water enter नाही झाला पाहिजे बेसिकली. सो व्हॉट इज द मॅक्सिमम हाईट अप टू विच यू कॅन डू इट. सो बघा, आपल्याला माहिती आहे हाईट ऑफ कॅपिलरीचाच फॉर्म्युला वापरायचा आहे. ते हाईट ऑफ कॅपिलरी, कारण की जर ग्लास वेसलला एक छोटंसं होल आहे आणि आपण त्याला पाण्यामध्ये डिप करतो, सो किती डेप्थपर्यंत तुम्ही त्याला खाली नेऊ शकता? तर त्याचा आन्सर आहे जोपर्यंत सरफेस टेन्शन जोपर्यंत इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर मॅच होत नाही, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे. सो हा सरफेस टेन्शनचाच क्वेश्चन आहे आणि सरफेस टेन्शनमध्ये आपल्याला माहिती आहे H इज
2t कॉस थीटा, कॉस 0 आहे अँगल वॉटर असल्यामुळे, अपॉन आर रो जी. दिस इज द आन्सर बेस्ड ऑन सरफेस टेंशन. 17th question, a cylindrical roll without slipping, how many degrees of freedom does it have? Now this question basically is you can say sir आता आउट ऑफ स्कोप आहे, इन्क्लाइंड प्लेनवरचा क्वेश्चन आहे. ट्रू, बट याच्यामध्ये इन्क्लाइंड प्लेनचा क्वेश्चन नाही विचारली तर डिग्रीज ऑफ फ्रीडम कॉन्सेप्ट विचारला आहे. सो डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे तो कोणते कोणते त्याच्याकडे फ्रीडम आहेत. ट्रान्सलेशनल आहे का? येस. रोटेशनल आहे का? येस. सो आन्सर इज 2 डिग्री ऑफ फ्रीडम. सो डोंट कन्सिडर इट ॲज अ क्वेश्चन बेस्ड ऑन इन्क्लाइन. इथे थोडीच तुम्हाला विचारलं की व्हॉट विल बी वेलॉसिटी, व्हॉट विल बी ॲक्सेलरेशन, व्हॉट इज टाइम टेकन, किंवा सिलेंडर, स्फिअर, कोणती बॉडी आहे, काहीच नाही. इथे फक्त विचारलं डिग्री ऑफ फ्रीडम. सो एवढंच चेक केलं आहे की तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडमचं नॉलेज आहे का, तेवढंच. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इक्वल average kinetic energy of the molecule equal to the energy gained by electron accelerating through potential difference of 1 volt. आता if electron is accelerated through 1 volt potential, remember electron will gain energy 1 eV, 1 electron volt, this much energy it will gain. आणि हे कोणत्या टेम्परेचरला होईल तर ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज 3/2 kBT. ही एनर्जी 1 इलेक्ट्रॉन वोल्ट जेव्हा होईल त्यावेळेस हे घडणार आहे. आता आपल्याला टेम्परेचर काढायचं आहे. 3/2 केबीची व्हॅल्यू असते 1.38 × 10⁻⁻23. तुम्हाला लक्षात नसेल तर केबी इज R/NA. आरची व्हॅल्यू 8.314, NAची व्हॅल्यू 6.023 × 10⁻23. रफली कॅल्क्युलेट केलं तर ह्याला 6 आणि ह्याला 8.3 घेऊया. 6 1 जा 6, 0.63 जा 18, 50 राहिला, 51 राहिला म्हणजे 8 जा 1.38 आणि 10⁻⁻23 आलं. इंटू टेम्परेचर इज 1 इलेक्ट्रॉन वोल्ट. 1 इलेक्ट्रॉन वोल्ट तर जूलमध्ये कन्व्हर्जन असं येतं 1.6 10⁻⁻19. हे सॉल्व्ह करूयात प्रॉपरली. सो 10⁻⁻23 पलीकडे जाईल तर 10⁻4 होईल. 1.6 डबल झाला तर तो 3.2 होईल. अपॉन 3 × 1.38 करायचं आहे का 1.4 घेऊया त्याला. 1.4 × 3 केलं तर 4.2 बनेल. सो 3.2 अपॉन 4.2 × 10⁻4. जर काही आपण ह्याला सॉल्व करायला गेलो फर्दर, एक ह्याला दिला 1 0 तर 32 × 10⁻3 बनेल तो अपॉन 4.2. 4 8 जा 32 असतं काय, 4 8 जा. बट हा 8 पेक्षा थोडा कमी असेल, डिनॉमिनेटर मोठा असल्यामुळे. सो 8 पेक्षा थोडा कमी 7.7 × 10⁻3 इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 18. मॅक्सिमम वेवलेंथ एवढी एमिट होती आहे. मॅक्सिमम वेवलेंथ एवढी एमिट होत आहे 2000 केल्विनला 4. फाइंड द मॅक्सिमम वेवलेंथ ऑफ रेडिएशन. When the maximum wavelength of radiation emitted at 2000 Kelvin is 4, then find the maximum wavelength emitted at a temperature is missing. So this question is obviously bonus for you. या क्वेश्चनला तुम्हाला फुल मार्क्स मिळतील सगळ्यांना. ओके, हा क्वेश्चनमध्ये इनकम्प्लीट आहे. ह्याच्यामध्ये अजून एक टेम्परेचर एक्सपेक्टेड होतं जे त्यांनी दिलं आहे. एनिवेज इथे क्वेश्चनमध्ये मेन्शन नाही केलं त्यांनी, सोल्युशनमध्ये घेतलं आहे. सो हा क्वेश्चन तुम्हाला बोनस मिळेल. स्टेट द पॉसिबिलिटी ड्यू टू आयसोथर्मल एक्सपान्शन. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट. सो टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट. सो इंटरनल एनर्जी रिमेन्स अनचेंज, इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस, डिक्रीजेस, कायनेटिक एनर्जी डिक्रीजेस. नाही, इंटरनल एनर्जी रिमेन्स अनचेंज्ड. आन्सर इज ए. 21. Throughout an adiabatic process, the pressure of gas is found to be proportional to the cube. Throughout the adiabatic process, the pressure is found to be proportional to the cube of absolute temperature. What is the value of gamma? Now, as per the formula, we know that P is direct, PV raised to gamma is constant, TV raised to gamma minus 1 is constant. असे सगळे फॉर्म्युला आपल्याला माहीत आहेत. तसंच P आणि V मध्ये रिलेशन असं आहे, P प्रपोर्शनल टू T रेस टू गामा अपॉन गामा मायनस 1. हे रिलेशन तुम्हाला तिन्ही माहिती पाहिजे. सो या रिलेशनमध्ये क्लिअरली कम्पेअर केलं ना तर हा 3 इक्वल टू काय ते गामा अपॉन गामा मायनस 1. सॉल्व इट, क्रॉस मल्टिप्लाय करूयात. 3 गामा मायनस 3 इज इक्वल टू गामा. -3 पलीकडे जाईल, 3 होईल तो गामा इकडे येईल, 2 गामा होईल तो गामा 3/2 येईल. 3/2 आन्सर इज सीटा फॉर क्वेश्चन नंबर 21. सो फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. यू मस्ट नो ऑल 3 रिलेशन्स.
22nd, volume remains same in which thermodynamic process? The answer is isochoric. Very simple question. 23, a particle executes SHM of amplitude 4, mean position la velocity एवढी आहे, distance traveled when its speed becomes 5. See basically amplitude is given and maximum mean position ची velocity is given, which is a omega. Amplitude 4 आहे, a omega is 10. सो ओमेगा 2.5 येईल सॉल्व करून. आता ओमेगा मिळाल्यावरती त्या विचारतात की कोणत्या डिस्टन्सला स्पीड विल बिकम हाफ. 5 किती होईल स्पीड? स्पीड विल बिकम 5 ॲट वॉट लोकेशन, असा क्वेश्चन आहे. स्पीड विल बिकम 5, ओमेगा इज 2.5, amplitude is 4 square minus x square. Solve this, you will get 2.5 2s are squaring both sides, 4 is equal to 4 square minus x square. So x square will be 4 square 16 minus 4, that is 12. So x will be root 12. Root 12 is 2 root 3. Answer is beta. 23rd answer is beta. Question number 24. Time period of mass suspended by the spring is t. If the spring is cut into 4 equal parts, same mass is suspended from one of the part, then now see this question is in the box. आता बॉक्स मधले क्वेश्चन्स आयडियली सीईटीला नाही विचारले जाणार. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जो बॉक्समध्ये पार्ट दिला आहे त्याच्यातले क्वेश्चन नाही विचारले जाणार. ओके, सो मी हा क्वेश्चन तुम्हाला बोनस म्हणून देईन, बट तुम्ही सॉल्व करून करेक्ट आणला असेल आन्सर तर खूप चांगली गोष्ट आहे. ओके, कधी कधी क्वेश्चन सिलेक्ट करताना एखादा क्वेश्चन आउट ऑफ स्कोप, आता एवढा सगळा कॉन्टेंट आउट ऑफ स्कोप आहे तर कधी कधी एखादा क्वेश्चन आउट ऑफ स्कोप बनू शकतो. सो हा क्वेश्चन तुम्हाला बोनस मिळून जाईल, डोंट वरी. बट ह्या क्वेश्चनला ॲक्च्युली सिलेबसमध्ये नाही आहे आपल्या तो, बट आला क्वेश्चन समजा सी ई टीच्या एक्झामला येण्याचे चान्सेस कमी आहेत तर आपण त्याला आपण क्लेम करू शकतो, त्याला आपण ॲज आउट ऑफ स्कोप म्हणून आपण परत त्याचे ह्याच्यासाठी देऊ शकतो, क्लेम करू शकतो आपण त्याचे मार्क्स बेसिकली. ओके, रिव्ह्यू आफ्टर द रिझल्ट्स, म्हणजे आफ्टर द आन्सर की इज गिवन बॅक, की हां तुम्ही हे आन्सर्स मार्क केले आहेत, क्वेश्चन पेपर चेक करायचे, त्याचे रॉंग आहेत त्याला रिपोर्ट करायचं आहे. तर तशातलाच हा प्रश्न आहे. सो डोंट वरी, बट जस्ट सांगतो तुम्हाला की जर काही 1/4 जर काही स्प्रिंगला कट केलं ना तर के 4 टाइम्स होऊन जातो. झालं, मग के 4 टाइम्स झाला तर यू नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. टी इज इक्वल टू 2 रूट ऑफ एम बाय के. मास तर तेवढंच लावलं आहे, के 4 टाइम्स झाला तर 4 बाहेर येईल, हाफ होऊन जाईल टाइम पिरियड. क्वेश्चन नंबर 25. Let length of pendulum L, maximum displacement theta, determine maximum kinetic energy. So if pendulum is displaced through angle theta, त्याच्याकडे आता पूर्ण एनर्जी पोटेन्शियल असते, ही पूर्ण पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होणार आहे कायनेटिकमध्ये. सो इथे किती असते हाईट किती असते तर हाईट कॅल्क्युलेट करू शकतो आपण. एल आहे हे अख्खं पण एल आहे. सो आपल्याला हे काढावं लागेल, हे साईड एल कॉस थिटा झाली. सो एल मायनस एल कॉस थिटा येतो हाईटचा फॉर्म्युला L1 मायनस कॉस थिटा असतो. आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल हायेस्ट पॉईंटला mgh, एचच्या जागी टाकून देऊ व्हॅल्यू. दिस इज पोटेन्शियल एनर्जी ॲट द हायेस्ट पॉईंट अँड दिस इज गोइंग टू बिकम कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. सो आन्सर इज सी फॉर 25. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. 2 साऊंड सोर्सेस प्रोड्यूस 4 बीट्स इन 0.25 सेकंड्स, म्हणजे 16 बीट्स पर सेकंड. कसं काय? इंटू 4 करून बघा दोन्हीकडे, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, इंटू 4. 16 beats per second. So what is the difference? The difference in their frequency is 16. The difference in their frequency is 16. Per seconds beat काढायचे. 2 waves are given, are superimposed. 2 waves जर का superimpose झाले तर हा पहिला तर A sin kx minus kct म्हणजे ओमेगा आहे आणि हा आहे k, kx minus kct. सो बेसिकली आपल्याला kx वरनं k इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा असतो. सो लॅम्बडा मिळून जाईल, लॅम्बडा इज 2 पाय बाय k आणि ॲडजस्टन नोट्समध्ये लॅम्बडा बाय 2 असतो. सो पाय बाय के मिळणार आन्सर, पाय बाय के. सो बेसिकली लॅम्बडा काढायचा होता, लॅम्बडाला डिवाइड बाय 2 करायचा होता. सिम्पल होता क्वेश्चन खूपच. 28. कोहेरंट सोर्सेसचे इंटेन्सिटीजचे रेशो I1:I2 आहे 100:1.
सो आय मॅक्स बाय आय मीन काय असेल, I1/2 दिला असेल ना, स्क्वेअर रूट काढायचं, A1/2 काढायचं, 10/1. सो ए मॅक्स बाय A min काढायचं, दोन्ही ॲम्प्लिट्यूड ॲड होतील, 11 होतील आणि दोन्ही सबट्रॅक्ट होतील, 10 - 1 9 होईल. आणि नंतर आय मॅक्स बाय आय मीन काढायचं स्क्वेअरिंग करून, ह्याला स्क्वेअर करून स्क्वेअर करायचं, ह्याला 121:81 असा आन्सर आहे. 121:81 इज द आन्सर फॉर आय मॅक्स बाय आय मीन. आन्सर फॉर आय मॅक्स बाय आय मीन इज 121/81. असं कुठलं ऑप्शनच दिसत नाही. सो त्यांनी काय केलं आहे, बेसिकली ह्याला सिम्प्लिफाय केलं आहे आणि सिम्प्लिफाय करून 3/2 इज द मोस्ट अप्रोप्रिएट, 42 43 सिम्प्लिफाय केलं आहे. थोडं ते पण प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे. तुम्ही 121/81 शोधाल, सापडत नाही, मग काय करायचं, थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड पाहिजे त्या केसमध्ये की नक्की काय करायला पाहिजे आपण. YDSC यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वरती क्वेश्चन डी दिला आहे, लॅम्बडा दिला आहे, विड्थ ऑफ फ्रिंज ऑन द स्क्रीन इज 4x दिला आहे, डी विचारला आहे. डी इज इक्वल टू dx/d, dx बाय लॅम्बडा. डी इज 0.1 मिली म्हणजे 10⁻³ x इज 4 मिली म्हणजे 10⁻³ लॅम्बडा इज 4 × 10⁻⁷. सो 4 4 कॅन्सल, हे वरतं पूर्ण 10⁻⁷ आहे, हे 10⁻⁷ कॅन्सल, आन्सर इज 1. 1 मीटर इज द आन्सर. व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन ऑन YDSC दिस टाइम. नॉर्मली यंग्स डबल स्लिटवरती थोडे ट्विस्ट करून विचारू शकतात. इन डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वायर बाय वायर डिटरमाइन द फ्रिंज विड्थ ऑन इन्क्रीजिंग द डायमीटर ऑफ द वायर. इन द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ वायर डिटरमाइन द फ्रिंज विड्थ on increasing the diameter of the wire. Now see, fringe width वायर डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये जो फॉर्म्युला आपण डिफ्रॅक्शन बघितलं आहे, ओके, तर ह्याच्यामध्ये जे विड्थ आहे दोन बँड्स मधली ती असते λ/a. ओके, λ/a असते आणि a जो असतो ना तो असतो आपला ॲपर्चर. तर इथे ॲपर्चरच्या ऐवजी एक वायर आहे त्याचा डायमीटर d आहे, डायमीटर. सो जर काही मी डायमीटर वाढवला, डी इन्क्रीज केला, तर ऑब्वियसली द फ्रिंज विल बिकम नॅरोअर. ओके, फ्रिंज विल बिकम नॅरोअर. तर त्यांनी असं लॉजिकने सांगितलं, आन्सर इज डिक्रीजेस. सो सिम्पल आहे, जेवढी वायर थिन असेल ना तेवढे बँड्स दूर दूर बनतील, लाईट तेवढी डिफ्रॅक्ट होईल. आपल्याला माहिती डिफ्रॅक्शन प्रमोट होतं ज्यावेळेस छोटे छोटे ऑब्जेक्ट्स असतात, छोटे ऑब्स्टिकल्स असतात. जर मोठा ऑब्जेक्ट असेल तर डिफ्रॅक्शन विल बी लेस. क्वेश्चन नंबर 31. Total electric flux leaving a surface of radius r enclosing a dipole of charge q. Dipole is always charge having equal magnitude, opposite signs. Net charge is 0 inside, so flux should be 0 according to the Gauss law. So the next question is question number 32. Parallel plate capacitors of capacity 50 microfarad is charged to 50 microcoulomb and potential is 100 volt are separated from each other so that the distance between the plates are doubled. Okay, how much energy is required in this process? नीट वाचा प्रश्न. The plates of capacitor of capacity 50 microcoulomb. आता ॲक्च्युली तर कॅपॅसिटी 50 मायक्रोकुलम युनिट चुकीचं आहे, कॅपॅसिटी फॅरेडमध्ये असते. इज चार्ज्ड टू पोटेन्शियल दिस मच अँड देन सेपरेटेड. सो त्याला चार्ज करून सोडून दिलं आहे, चार्ज केला आहे त्याला आणि नंतर प्लेट्सला सेपरेट केलं आहे. या प्रोसेसमध्ये किती एनर्जी एक्स्ट्रा द्यावी लागेल? सो फर्स्ट केसमध्ये एनर्जी असेल हाफ CV² आणि नंतर ज्यावेळेस आपण त्याला सेपरेट करू तेव्हा क्लिअरली कॅपॅसिटन्स इज A ε0/d. सो डिस्टन्स डबल केल्यामुळे कॅपॅसिटी तर हाफ होणार आहे. कॅपॅसिटी हाफ होईल, ॲट द सेम टाइम चार्ज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी व्होल्टेजला डबल व्हावं लागेल. सो हाफ C/2 2V² होईल, हाफ C/2 2V². सो याचा आन्सर येतं CV² येतं याचा आन्सर. 4 आणि 4 कॅन्सल होतो आणि आधीची हाफ CV² होती. सो चेंज इन एनर्जी CV²/2 होईल. फायनल मायनस इनिशियल केलं ना तर चेंज इन एनर्जी CV²/2 होईल, म्हणजे हाफ CV² होईल. सो आन्सर येईल हाफ 50 मायक्रोफॅरेड आणि 100² इज 10⁻⁴. So solving this you will get answer 25 × 10⁻². Option is delta for question number 32. Question number 33. Wire of 100 cm is connected to cell of 2 volt and negligible internal resistance. Resistance of wire is 3 ohm. The additional resistance required so that the potential drop will become 1 millivolt per centimeter. 1 millivolt पर सेंटीमीटरचा आपल्याला ड्रॉप पाहिजे. तर
ऑब्व्हियसली एका सेंटीमीटरवरती 1 मिलीवोल्टचा हवा असेल तर 100 सेंटीमीटरवरती कितीचा लागेल इंटू 100 सेंटीमीटर, कारण की 100 मीटरची वायर आहे. म्हणजे पूर्ण वायरवरती देअर शुड बी अ ड्रॉप ऑफ 100 मिलीवोल्ट. 100 मिलीवोल्ट म्हणजे 0.1 वोल्ट. याचा अर्थ ती जी वायर आहे ना 100 सेंटीमीटरची वायर, त्याला आपण काय कनेक्ट केलं आहे, 2 वोल्टची बॅटरी कनेक्ट केली, 2 वोल्टची बॅटरी कनेक्ट केली आहे. तर या वायरवरती 0.1 वोल्टचा ड्रॉप झाला पाहिजे. उरलेला सगळा ड्रॉप या रेझिस्टन्सवर झाला पाहिजे. याचा रेझिस्टन्स 3 ओहम आहे. आता ऑब्व्हियसली वोल्टेज कसा स्प्लिट होतो, तर इफ आय वॉन्ट टू फाइंड ड्रॉप ऑन वायर, तर ड्रॉप ऑन वायर VAB is resistance of wire AB upon total resistance into total voltage. Total voltage is 2. We want a drop of 0.1 volt. RAB is 3 upon R plus 3 is equal to 2. If you solve it properly, cross multiply केलं ना, R plus 3 will be हा 0.1 इकडे येईल ना, 20 होईल तो 23 चा 60 आणि 60 minus 3 केलं तर 57. आन्सर इज 57 फॉर दिस क्वेश्चन. पोटेन्शियल ग्रेडियंट दिला होता आपल्याला, त्याच्यावरनं आपण कॅल्क्युलेट केला आहे. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 34. गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स इज शंटेड बाय दिस रेझिस्टन्स. सो शंट दिला आहे, जी दिला आहे. तुम्हाला विचारलं आहे की डिटरमाइन द पार्ट ऑफ टोटल करंट दॅट फ्लोज थ्रू गॅल्व्हॅनोमीटर. IG बाय I विचारलं आहे, IG बाय I. वी नो दॅट S इज इक्वल टू G अपॉन I बाय IG मायनस 1, राईट. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर I बाय IG मायनस 1 विल बिकम, हा वरती जाईल, विल बिकम G बाय S. -1 पलीकडे गेलं तर +1 इज इक्वल टू G प्लस S अपॉन S. रेसिप्रोकल घेतले तर IG बाय I किती मिळेल, S अपॉन G प्लस S. सो आन्सर येईल 2.5 अपॉन 2.5 प्लस 25, 2.5 अपॉन 27.5. दिस इज 1 जा, दिस इज 11 जा, 1 अपॉन 11. आन्सर इज सीटा फॉर दिस क्वेश्चन. सी आन्सर 34th. 35th. Earth's magnetic field at a given point is this much. This field is annulled, म्हणजे cancelled out by magnetic field at the center of a circular coil. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरची फील्ड अर्थच्या मॅग्नेटिक फील्डला कॅन्सल करत असेल तर ती इक्वल आणि ऑपोजिट पाहिजे. सर्क्युलर कॉइलच्या सेंटरची फील्ड किती असते, μ0 I अपॉन 2R. जर ती फील्ड अर्थच्या फील्डला कॅन्सल करत असेल तर अर्थची फील्ड इज इक्वल टू ती फील्ड पाहिजे. हाऊ मच करंट शुड फ्लो, करंट विचारला आहे. μ0 ची व्हॅल्यू 4π 10⁻⁻⁷ आणि 2 टाइम्स रेडियस बिकम्स 10 सेंटीमीटर विच इज 0.1 मीटर इंटू I काढायचा आहे. 0.1 पलीकडे जाईल, 0.1 इंटू 0.5 इज 0.05, म्हणजेच 5 इंटू 10⁻⁷ इज 4π इंटू 10⁻⁷. I 10⁻⁷ कॅन्सल्स, 4π ने डिवाइड करा. 4π तर लक्षात ठेवा पायचा टेबल, पाय 1 जा पाय, पाय 2 जा 6.28, 4π जा 12.5, 8π जा 25, 16π जा 50 आणि 32π जा 100. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या. तर 4π जा 12.5 आहे, मी मुद्दामून 2 नी मल्टिप्लाय करतो, 2 नी. सो हा काय होईल, हा बनेल 8π. 8π बनला म्हणजे तो 25 झाला. सो वरती 10 बनला, 10/25 हे करंट येईल. 10/25 इज क्लिअरली 0.4. सो 0.4 वाला आन्सर सी आहे. 35th आन्सर इज सीटा. नेक्स्ट इज चार्ज मूविंग विथ वेलोसिटी 2 meters per second along I. B is I plus 2J plus 3K आणि विचारले फोर्स Q इंटू V क्रॉस B असतो. सो V क्रॉस B केला ना, तर V क्रॉस B करताना 2 इंटू I क्रॉस I 0, 2 इंटू I क्रॉस J इज 4K आणि 2 इंटू I क्रॉस K इज -6J. सो आन्सर असेल 4K - 6J इंटू Q. आणि 4K - 6J हा क्लिअरली जो फोर्स आहे हा फक्त आणि फक्त YZ प्लेनमध्ये आहे, YZ प्लेनमध्ये. सो आन्सर येईल ए. नायदर अलॉंग एक्स, नायदर अलॉंग वाय, नॉर अलॉंग झेड, ओनली इन एक्स YZ प्लेन. Q इंटू V क्रॉस B वरती बेस्ड होता. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आणि तुम्हाला विचारलं द रेशो ऑफ डायपोल मोमेंट टू अँग्युलर मोमेंटम इज कॉल्ड एज गायरोमॅग्नेटिक रेशो. E/2m त्याचा आन्सर असतं. याची व्हॅल्यू 8.8 इंटू 10⁻10 कुलॉम पर kg असते. नेक्स्ट, इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स ॲट द स्पीड, डायमीटर एवढा आहे, इक्विव्हॅलंट मॅग्नेटिक मोमेंट. वी नो दॅट मॅग्नेटिक मोमेंट इज EVR/2. EVR/2. आता इथं V नाही दिला, ओमेगाच्या टर्म्समध्ये करायचे. V इज इक्वल टू R ओमेगा, म्हणून R² ω/2. ER²
ओमेगा इज 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी बाय 2 गेला. सो पाय ई आर स्क्वेअर आणि फ्रिक्वेन्सी सगळं मल्टिप्लाय करायचं आहे आणि सगळं मल्टिप्लाय केलं की तुमचा आन्सर येणार आहे. आन्सर 10⁻24 मध्ये असतं जनरली इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं. 9.24 वगैरे काही आन्सर असतं. सो हे सॉल्व्ह केल्यावरती आन्सर सी येईल. आता इथे व्हॅल्यूज फक्त पुट करायचे आहेत आपल्याला. यू मस्ट नो ईच अँड एव्हरी व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू 3.14, इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू 1.6 10⁻⁻19. त्यानंतर रेडियसला 0.53 अँगस्ट्रॉम युनिट, ज्याला कन्वर्ट करावं लागेल 5.3 इंटू 10⁻11 मध्ये. आणि नंतर शेवटी फ्रिक्वेन्सी दिली आहे ती मेगाहर्ट्समध्ये दिली आहे 6.8 इंटू 10⁻9 मेगाहर्ट्स. 9 मेगाहर्ट्सचं तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल 10⁻15 हर्ट्समध्ये आणि नंतर पुट करून सॉल्व्ह करावं लागेल. यू विल गेट दी आन्सर. इझी क्वेश्चन्स होते हे. 39th क्वेश्चन, मेटॅलिक रिंग इज कनेक्टेड टू ऑसिलेट. हा पेंडुलममध्ये ऑसिलेट होतो आहे, पेंडुलम टाईप ऑसिलेशन होतं आहे. ओके, सो रिंग आहे, एक स्ट्रिंगला कनेक्ट केलं, ऑसिलेट केलं तर इट विल कीप ऑन ऑसिलेटिंग. बट जर का इथं मध्ये मॅग्नेटिक फील्ड लावून टाकली ना तर काय होईल, वेन द कॉईल विल गो आउटसाइड दॅट मॅग्नेटिक फील्ड अँड ॲज इट विल स्टार्ट कमिंग डाऊन, तर तसं फ्लक्स वाढेल. फ्लक्स वाढल्यामुळे ऑब्व्हियसली द मोशनला अपोजिशन फील होईल, त्यामुळे डॅम्पिंग होईल. त्यामुळे EMF इंड्यूस झाल्यामुळे तो स्लो डाऊन होईल आणि 2-3 ऑसिलेशनमध्ये तो थांबून जाईल. इट विल स्टॉप. सो इट विल, आन्सर काय येईल, इट विल कम टू रेस्ट सून. कारण की बिकॉज ऑफ इंड्यूस्ड करंट, एडी करंट्समुळे. नेक्स्ट क्वेश्चन, वेन नॉट बिकॉज ऑफ एडी करंट, बिकॉज ऑफ इंड्यूस्ड करंट. ओके, एडी करंट जनरली प्लेट्स असतील तर होतं. क्वेश्चन नंबर 40, वेन द करंट इज अनदर coil nearby is 10 ampere, it increases from 0 to 10 ampere. किती सेकंड्समध्ये? 0.1 सेकंडमध्ये. म्हणजे di/dt इनडायरेक्टली तुम्हाला दिलेला आहे 10/0.1, दॅट इज 100 अँपियर पर सेकंडचा di/dt दिला आहे. ते म्हणतात ह्या di/dtला एवढा EMF इंड्यूस होतोय. तर व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स? E इज इक्वल टू m di/dt. च्या फॉर्म्युलाप्रमाणे EMF इंड्यूस किती माहिती का? 100 मिलीवोल्ट, म्हणजे 10⁻⁻1 is equal to m, di/dt is 10⁻². सो m चा आन्सर येईल 10⁻3. 10⁻³ म्हणजे 1 मिली हेनरी. 1 मिली हेनरी is the answer for this question. Okay, next question is question number 41. In the figure representing two bulbs B1, B2, B1 is connected to resistor, B2 is connected to inductor and switch S is turned off. आत्ता सध्या turned on आहे. turned off म्हणजे ओपन करून टाकलं, म्हणजे बॅटरीचा सोर्स काढून टाकला. तर काय होईल? बॅटरीचा सोर्स काढल्या रेझिस्टन्सवाला बल्ब तर डायरेक्टली बंद होऊन जाईल. आपण तर नॉर्मली बघतोच ना. का बंद होऊन जाईल? कारण की रेझिस्टन्स थोडीच कुठली एनर्जी स्टोअर करणार आहे. बट इंडक्टर थोडीफार एनर्जी स्टोअर केलेली असते जेव्हा करंट फ्लो होत असतो. कारण की आता जर काही करंट बंद केला तर तो इंडक्टरमधला करंट 0 होणं चालू होईल आणि इंडक्टर काय म्हणेल, स्वतःतला करंट चेंज होऊ देणार नाही तो. सो इट विल स्लोली तो डिस्चार्ज होईल इंडक्टर आणि फायनली बल्ब B2 शेवटी जाऊन पूर्णपणे बंद होऊन जाईल. सो आन्सर असा आला पाहिजे, B1 डाईज प्रॉम्प्टली. हां बरोबर, B1 डाईज प्रॉम्प्टली इज करेक्ट, बट B2 आफ्टर सम डिले. हे पहिलंच आन्सर बरोबर आहे. ओके, फर्स्ट आन्सर इट सेल्फ इज करेक्ट फॉर दिस क्वेश्चन. हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, हा तुम्हाला सुचला पाहिजे ऑन द स्पॉट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲक्च्युली पॉवर कन्झ्युमचा कॉन्सेप्ट आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, बट एनिवेज पॉवरचा फॉर्म्युला असतो ERMS IRMS cos phi. ओके, हा पॉवरचा फॉर्म्युला आहे. पॉवरचा फॉर्म्युला ERMS IRMS cos phi. जे क्वेश्चन्स डिलीटेड सिलेबसमध्ये आहेत, जे नाही ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, ते क्वेश्चन्स आपण बोनस म्हणून देऊ शकतो. पण ठीक आहे, आता फर्स्ट टेस्टमध्ये तसा पण खूप इश्यू झाला आहे. सो नेक्स्ट टेस्टपासून आय विल मेक शुअर की असे काही क्वेश्चन आले, कारण की क्वेश्चन सिलेक्ट करताना एखाद दुसरा क्वेश्चन येऊ शकतो. सो दोज क्वेश्चन्स यू विल गेट बोनस, डोंट वरी. ही टेस्टचं जाऊ द्यात. ERMS किती आहे? 200/√2. IRMS किती आहे? 1/√2. आणि cos phi किती आहे? cos 60 इज हाफ. सो हाफ आणि हाफ म्हणजे 1/4. 1/4 इज 50 वॅट. आन्सर इज 50 वॅट. करेक्ट. Question number 42, answer is 50. Next question. Alternating EMF is connected to 1 microfarad capacitor. AC ammeter किती रीड करेल? AC ammeter कधी पण RMS व्हॅल्यू रीड करते, लक्षात ठेवा. सो RMS व्हॅल्यू विचारली आहे 200√2 sin 100 t दिला आहे. दिस इज EMF and it is connected to capacitor. सो क्लिअरली कॅपॅसिटन्स किती असेल? XC किती असेल? 1/ωc.
1 अपॉन ओमेगा इज 100, c इज 10 रेज टू -6. सो 10 रेज टू -4 येतो डिनॉमिनेटरमध्ये, म्हणजे एक्स सी जो आहे ना तो 10 रेज टू 4 आहे. एक्स सी इज 10 रेज टू 4. 10 raised to 4 is what? xc. xc is 10 raised to 4. आता विचारलंय करंट. 10 raised to 4 म्हणजे 10,000. करंट विचारलंय. आता करंट कसा काढणार? IC is EC by XC. EC is RMS व्हॅल्यू घेतो मी फक्त त्याची 200 घेतो. 200 upon 10 raised to 4. So 2 into 10 raised to minus 2 into 10 raised to minus 2. 2 0 गेले. 2 0 गेले तर 2 into 10 raised to minus 2. म्हणजे 20 into 10 raised to minus 3, that is 20 milliampere. 20 milliampere. 44. A point source of light is at distance 1 meter from the photocell. Cutoff voltage is V. The same source is placed 2 meter. आता remember, whenever you increase the distance, intensity drops. Intensity drops झाल्यावर तुम्हाला विचारलं कट ऑफ व्होल्टेजला काही फरक पडेल का? अरे इंटेन्सिटी कमी झाल्यानंतर कट ऑफ व्होल्टेज म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियलला काही फरक पडणार आहे का? स्टॉपिंग पोटेन्शियल तर एनर्जीवर डिपेंड करतो ना. इन्सिडेंट एनर्जी इज वर्क फंक्शन प्लस EVS. सो स्टॉपिंग पोटेन्शियल का फरक पडेल? जरी तुम्ही तो सोर्सला लांब घेतलं तर इंटेन्सिटी इज गोइंग टू ड्रॉप, नॉट दी स्टॉपिंग पोटेन्शियल. सो स्टॉपिंग पोटेन्शियलला काहीच फरक पडत नाही अशा क्वेश्चन्समध्ये. क्वेश्चन नंबर 45. The work function is 4.2. What will be the threshold wavelength? Threshold wavelength is 12400 upon 4.2. Clearly this is close to 3. हा 3 चा ऑलमोस्ट आहे, बट 3 पेक्षा थोडासा कमी आहे तो. 3 पेक्षा जास्त तर नाही. 3 चा हा 12600 असतं ना तर मी 3 चा म्हणलं असतं. 3000 आन्सर आलं असतं. सो 3000 तर शक्यच नाही. 3000 पेक्षा जास्तही शक्य नाही, कमीच एकदम जवळ आहे. आन्सर इज बीटा अप्रॉक्सिमेटली. 46. How much energy is required to excite an electron from ground state to the first excited state? n is equal to 1 to n is equal to 2 पर्यंत न्यायला किती एनर्जी लागते? 13.6 to 3.4 न्यायला 10.2 EV लागते. 10.2 EV ला जूलमध्ये कन्वर्ट केलं तर एवढं येईल. सो याचा आन्सर येईल 1.6 इंटू 10 raised to minus 18. 10 raised to minus 18 वाला आन्सर आहे, कारण की एक 10 चा एक 0 ह्याला देऊन टाकला ना. सो 1.6 इंटू 1 झाला तो ऑलमोस्ट. आन्सर इज बीटा. क्वेश्चन नंबर 47. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स एमिशन ऑफ फोटॉन द मोस्ट एनर्जी? सगळ्यात जास्त एनर्जी कुठे आहे? तर तुम्हाला माहिती पाहिजे व्हॅल्यूज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम. सगळ्यात जास्त एनर्जी इथे असते या जंपमध्ये. ही तर तशी पण ॲब्झॉर्प्शन लाईन आहे. एमिशन विचारले ना, एमिशन लाईन सगळ्यात मोठी ही आहे. ओके, energy is maximum emitted in third one, that is beta option. 48. At any instant the ratio of amount of substance, radioactive substance, is 2:1. Okay, at any instant the ratio of amount of radioactive substance 2:1. If their half lives are 12 and 16 hours, after 2 days what will be the ratio after 2 days? Okay, 2 days म्हणजे 72 hours. 72 आवर्समध्ये ह्याचे 6 सायकल्स होतात. ह्याचे 72 आवर्स ना, अरे सॉरी शिट, 2 days मीन्स 48 आवर्स. 48 आवर्स म्हणजे ह्याचे 4 सायकल्स, याचे 3 सायकल्स. ओके, सो 4 सायकल नंतर 2:1 रेशो जर काही असेल, म्हणजे एक्झाम्पलसाठी मी एक काम करूयात. 2:1ला मी काय करतो, कुठला तरी असा नंबर घेतो ज्याला डिवाइड बाय 2 मला 4 वेळाच करता येईल. लेटेस्ट एक 32:16 असा रेशो आधी असेल. तर याचे 4 सायकल झाले म्हणजे तो 16 झाला, 8 झाला, 4 झाला आणि 2 झाला. आणि ह्याचे 3 सायकल झाले, 8 झाला, 4 झाला आणि 2 झाला. सो शेवटी जाऊन रेशो 1:1 झाला का नाही? सो मी नंबर सिलेक्टच असे केले होते. ओके, सो 48चा आन्सर इज दिस. लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज 49th क्वेश्चन. 49th क्वेश्चन. हाफ वेव्ह रेक्टिफायरची आउटपुट फ्रिक्वेन्सी 50 असेल. इफ द इनपुट फ्रिक्वेन्सी इज 50, द आउटपुट फ्रिक्वेन्सी ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर काय असते? हाफ वेव्हमध्ये काय होतं की एक सायकल फक्त एकच सायकल राहतो, दुसरा सायकलच राहतो. बट फुल वेव्हला एक सायकलचेच 2 सायकल्स होतात. सो फुल वेव्हमध्ये डबल होते फ्रिक्वेन्सी. आन्सर इज 100. अँड द लास्ट वन इज ट्रान्झिस्टर रेशो. द ट्रान्सफर रेशो ऑफ ट्रान्झिस्टर म्हणजे बीटा इज 50. द इनपुट रेजिस्टन्स वेन यूज्ड इन कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन इज 1 kilo ohm. The peak value of current if the input voltage, this basically amplification किती होणार आहे, किती टाइम्स amplify होणार आहे, what will be the peak value of AC input
व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ AC इनपुट व्होल्टेज ऑफ 0.1 पीक. AC इनपुट व्होल्टेज किती आहे 0.01 ही त्याची पीक व्हॅल्यू आहे, म्हणजे V इन दिलाय 0.01. व्हॉट इज आर रेजिस्टन्स, इनपुट रेजिस्टन्स किती दिलाय 1 किलो ओहम. बीटा किती दिलाय बीटा 50. ओके, इथं तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आउटपुट करंट. ओके, व्हॉट इज द आउटपुट, व्हॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ आउटपुट करंट. ऑब्वियसली इनपुट व्होल्टेज दिला आहे, आउटपुट करंट विचारला आहे. आउटपुट करंट म्हणजे IC काढायचं आहे. IC यू हॅव टू फाइंड. सी तुम्हाला बीटा IC बाय IB असतो माहिती आहे, हा इनपुट करंट असतो आणि इनपुट करंट रेजिस्टन्स आणि व्होल्टेज वापरून काढू शकतो मी. कॅन आय फाइंड IB युझिंग V इन आणि R इन. तर येस, इट विल बी 0.01 अपॉन 1 किलो ओहम म्हणजे 10⁻³ so this comes out to be 10⁻⁻5 or 10 microampere. So IB is 10 microampere. If IB is 10 microampere मतलब 10⁻⁻6 10 microampere is equal to 50 because IC by IB is 50. What will be IC? It will be 500 microampere. 500 microampere is the answer for question number 50. सॉल्व कसा करायचा होता क्वेश्चन नंबर 50 एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. बीटा दिला होता, IB नव्हता दिला. IB दिला असता, बीटा दिला असता, IC विचारला असता तर कसा 5-8 प्रश्न झाला असता. IB इनडायरेक्टली दिलाय, इनपुट व्होल्टेज इनपुट रेजिस्टन्स देऊन असा काढायचा इनपुट करंट आणि हा काढून नंतर इथे टाकायचा, इथे टाकून IC काढायचा. दॅट्स इट. ओके, सो दीज वर द क्वेश्चन्स ऑफ टुडेज पेपर. डोंट वरी, हा पेपरमध्ये तुमचे टेक्निकल इश्यूज खूप होते आम्हाला माहिती आहे अँड वी हॅव वर्कड ऑन इट. आज दिवसभर त्याचंच काम चाललेलं अँड फायनली वी हॅव गॉट इट की मर्ज करताना काही इश्यू झालेला. सो तो आता नेक्स्ट पेपरपासून होणार नाही. वी विल मेक शुअर आणि नेक्स्ट पेपरपासून तुम्हाला PCM आणि B सगळे पेपर्स व्यवस्थित टाईमवरती देता येतील. ओके, सो बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट पेपर. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.